अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। म्हैसाळ येथे शेडबाळ रस्ता मळाभाग परिसरात गॅस गळती झाल्यानं गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन 3 जण गंभीर जखमी झाले। ही घटना सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सेठ यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। या स्फोटात सूर्यकांत वनमोरे वय 44, मयुरी वनमोरे 36, प्रिया वनमोरे 13 सर्व राहणार म्हैसाळ हे गंभीर जखमी झाले। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ हे शेडबाळ रोड मळा परिसरात वनमोरे कुटुंब राहतं। सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे। रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती व घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर, कपाट, फॅन व इतर साहित्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। यावेळी म्हैसाळ पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।